मित्रांनो, आपल्या आयुष्यात नातं हे खूप महत्त्वाचं असतं. मग ते कुठं जुळलं अथवा कधी मिळालं हे कधीच कोणी सांगू शकत नाही. तिच्या एका हास्याने किंवा त्याच्या एका नजरेने ऋणानुबंध सुरू होतो. मी तर म्हणतो, नाता कळायला मन जुळावं लागतं, मन जुळायला कुणीतरी मिळावं लागतं आणि कुणीतरी मिळायला कधी खाली तर कधी वर बघावंही लागतं. माझ्या सध्याच्या आयुष्यातील ही सत्यकथा आहे. माझ्या शिक्षकीशी असंच जुळलेलं नातं कोणत्या थरापर्यंत जाते याचं यथार्थ वर्णन करतो. तसे बघायला गेलं तर मी 12वीला असतानाच ठरवले होते अगदी जीवापासून अभ्यास करायचा, पण अभियांत्रिकीलाच प्रवेश घ्यायचा आणि झालंय तसंच. पण शासकीय ऐवजी खाजगी महाविद्यालयाला प्रवेश घ्यावा लागला. पहिले 2 महिने तर नीट व्यवस्था करण्यातच गेले. नंतर अभ्यास आणि तास यामध्ये पहिली 6 कधी निघून गेली हे लक्षातच आले नाही. पण दुसऱ्या 6 पहिल्या महिन्यापासून सर्वाच्या ओळखी व्हायला लागल्या. त्यानंतर कट्ट्यावर बसणे, मुलींचे यथार्थ वर्णन करणे, महाविद्यालयातील सगळ्या मुलींकडे कधी सरळ तर कधी तिरप्या डोळ्याने बघणे सुरू झाले. प्रत्येकजण काय काय वर्णन करायचा म्हणून सांगू, सारं काही नवीन होतं. पण खरं सांगायचे झालं तर ते मनातून हवंसं वाटायचं. ते वयाचं असं असतं, ते वयाचं असं असतं, आकाशात भिरभिरणाऱ्या राव्यासारखं, मनात गुणगुणणाऱ्या मनभ्रमरासारखं. त्या वयात सरळ नाही जमलं तरी तिरप्या डोळ्याने बघायचं असतं, प्रत्यक्ष नाही जमलं तरी मनातल्या मनात दाबायचं असतं. तिच्या आठवणीत मन गुंतवायचं असतं. तिथे कधी हात पोचेल न पोचेल, पण मनात तरी बोट घालायचे असतं, कारण ते वयच असं असतं. पहिल्या 6 मला भौतिकशास्त्र हा विषय होता. दुसऱ्या 6 मात्र रसायन होते. काय ती रसायनाची शिक्षिका, पूर्ण केस पिकलेली, तिच्याकडे बघून वाटत नव्हते तिच्या विषयाकडे तर नाहीच नाही असे वाटायचे. कधी एकदा हिचा तास संपतो आणि कधी एकदा मी बाहेर जातो. थोड्या दिवसानंतर अशी अफवा पसरली की त्या शिक्षिकेची बदली संस्थेच्या दुसऱ्या महाविद्यालयावर होणार आहे आणि एका आठवड्यानंतर त्या अफवेचे रूपांतर खरंच सत्यात झाले. तसं पाहायला गेलं तर आम्हाला फक्त एकाच विषयाला शिक्षक होती आणि ती पण निघून गेली. त्यामुळे वर्गात जास्त लक्षच लागत नव्हते. त्यानंतर 1 आठवडा झाले तरी रसायनाचा तास रिकामात जात होता. मी जास्त करून मुलींकडे बघत नसे. मात्र आता विलाज नव्हता. गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात, तेच खरं आहे. आणि अचानक एके दिवशी रसायनाच्या तासाला एक शिक्षिका आल्या. त्या पण पंजाबी ड्रेस घालून, एकदम तरुण, 23-24च्या आसपास असतील. त्यांच्या रूपावरून डोळे साठवावे असे वाटत नव्हते. काही त्यांचं ते हसणं, ठुमकत चालणं, त्यांच्या त्या रूपाची मला तर भुलच पडली. सुरुवातीचे 15 मिनिटे तर सर्व मुली त्यांच्याकडे तोंडातून लाल गाळ एकटक बघत होती. तर त्या शिक्षिका व मुली तोंड दाबून हसत सर्व मुलांकडे बघत होत्या. जेव्हा माझ्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा मी पटकन वहीत तोंड खुपसून बसलो. बाकींच्या पोरांचे आपले धंदे स्पर्धेने सुरू होते. शेवटी शिक्षिकेलाच लाज वाटली. त्या हळूच लाजल्या व म्हणाल्या, अरे विद्यार्थ्यांनो, मी बरेच दिवस इथेच आहे. तुम्हाला शिकवण्यासाठीच माझी नेमणूक झाली आहे. आणि मुख्य म्हणजे सगळे ज्ञान एकदाच घेतले म्हणजे नंतर शिकण्यास काही राहणार नाही. मला त्यांच्या बोलण्याचा हेतू चांगलाच लक्षात आला. तसं मी तोंड हातानं दाबून हसण्यास सुरुवात केली. सगळ्या मुली पण जोरात हसू लागल्या. तेव्हा कुठं आमच्या साहेबांना जाग आली. पण तोपर्यंत सगळ्या इज्जतीचा फालुदा झाला होता. त्या दिवशी त्यांनी फक्त सर्व विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली व रसायनाची थोडीफार माहिती सांगितली. खरं तर त्यांनी एकाच नजरेने सगळ्या विद्यार्थ्यांवर जादू केली होती. सगळ्या वसतिगृहावर फक्त एकच चर्चा चालू होती. नंतर काही दिवस तर दुसऱ्या वर्गातील काही बनावट पोरं आमच्या वर्गात मन भरेपर्यंत ठाण मांडून होती. शेवटी तो मालच तसा होता. तो मोह झालच तसा होता. दिवस कालच तसा होता, जो तो मालच होत होता. मी तर खूपच आनंदी होतो. त्यांच्या शिकवणीकडे सुद्धा लक्ष द्यायला कोणाला फुरसत नव्हती. सगळेजण त्या रसायनाच्या शिक्षिका रूमकडे उगीचीच अडचण विचारण्यात जायचे. एखादी गोष्ट समजली तरी ती मुद्दाम परत विचारण्याची सवय सगळ्यांना लागली होती. त्या शिक्षिकेला सर्व समजत होते, पण त्याही मनातल्या मनात म्हणत असतील, हे वयच असं असतं, व जोरात हसत असतील. त्यांना एक सवय होती. त्या त्यांचा पेन नेहमी गळ्याजवळच्या कपड्याला अडकवायच्या. मग
काय जेव्हा त्या काही कारणाने खाली वाकायच्या, साहेबांचे दर्शन घ्यायला सगळ्यांचे नेत्र तयारच असायचे. सगळ्यांनीच बराच वेळ त्यांच्या साहेबांचे दर्शन घेतलेले होते. एकदम गोरे गोरे असे धोन गोळूमोळू होते ते. कदाचित त्यांना त्याची कल्पना नसावी, नाहीतर त्यांनी तसा पेन अडकवलाच नसता. तसा मी कधीच पुढे पुढे करत नाही, पण ती सवय त्या शिक्षकाच्या बाबतीत मात्र अपवाद होती. मी सगळ्या वर्गाचे लिहिलेले प्रयोग गोळा करायचो आणि काही लिहायला सांगितले तर ते पण घ्यायचो व त्यांना तपासण्यास पोच करायचो. मी माझ्या वर्गात शांत, हुशार, सर्वांना मदत करणारा म्हणूनच प्रसिद्ध होतो आणि प्रत्येक परीक्षेत माझा पहिला किंवा दुसरा नंबर असायचाच. ते त्यांना पण माहीत होते, कारण प्रत्येक शिक्षिका आल्या आल्या टॉपरची माहिती सरळ नाही तर वाकड्याच्या मार्गाने नक्कीच काढतात. तसाच मी एका दिवशी सर्व वह्यांचा गठ्ठा घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. ओझे झेपत नव्हते, पण त्यांच्याकडे एकदा बघितले की सर्व काही हलके हलके वाटायचे, म्हणून तसेच गेलो आणि व्हायचे तेच झाले. त्यांच्या टेबलासमोर गेलो आणि सर्व वह्यांनी लोटांगण घातले. सर्व गठ्ठा अस्ताव्यस्त अवस्थेत खाली पडला, तर मी त्याकडे अगीतपणे बघत उभा राहिलो. त्या आवाजाने त्या पटकन बाहेर आल्या, त्या कपाळावर आट्या घेऊनच. बापरे, काय केलंस रे? माफ करा, चुकून झालं. अरे बाबा, वयांचं जाऊ दे, तुला लागलं तर नाही ना? जास्त नाही, हात थोडासा भिंतीवर घासल्यामुळे खरचटला आहे. कसला आहेस रे तू? मी रोज बघते सगळ्या वर्गाची कामे तू एकटाच करतोय. बाकीचे काही लुळे पांगळे आहेत काय? त्यांची कामे त्यांना करू दे जा. माफ करा, माझे चुकलेच, यापुढे नीट वागेल, माझे उत्तर तयार होते. अरे वेड्या, तुझ्यात काहीच चुकलेलं नाही. वाटलं तर हे सर्व आपण दोघे आवरू. आम्ही दोघांनी सर्व वह्या उचलल्या व नीट ठेवल्या. त्यांच्या शेजारी बसून वह्या उचलताना त्याच वेळेस नकळत त्यांचे लक्ष माझ्या हातावर गेले. तेथून रक्त येत होते, तर हाताला थोडीशी सूज आली होती. अरे नाही म्हणलास आणि बघ, तुला चांगलेच लागले आहे. इकडे हात दे, तर मी थोडेसे स्प्रिट लावते. त्यांनी माझा हात हातात घेऊन कापसाचे बोल्याने स्प्रिट लावायला सुरुवात केली. त्यांच्या स्पर्शाने माझा जीव धन्य झाला. मनातली इच्छा पूर्ण झाली, ती सदिच्छा. पाहिजे ते सर्व मिळाले, माझे जीवन धन्य झाले. तिथेच आम्ही बोलत बसलो. दोघांनी एकमेकांची सगळी माहिती आदानप्रदान केली. कदाचित सर्व कॉलेजमध्ये त्यांना इतक्या वेळ अभ्यास व्यतिरिक्त दुसऱ्या विषयांवर बोलणारा मी पहिलाच विद्यार्थी होतो. माझा हात खूपच ठणकत होता. जेव्हा मुक्का मार लागतो तेव्हा असे होणारच. त्यांच्या लक्षात ती गोष्ट आली तशी त्यांचा तो कोमल हात अलगद उचलून माझ्या चेहऱ्यावर फिरवला. त्यावेळेस माझे मन माझ्या ताब्यात नव्हते. शरीराला एक प्रकारचा थंडगारपणा आला, तर हाताला काही लागलेच नाही असे वाटू लागले. खरंच आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या स्त्रीच्या मुलायम हातात काय काय जादू असते, याचा मला आज प्रत्यक्ष अनुभव आला. काय रे, आता कसं वाटतंय तुला? त्यांच्या या शब्दांनी मी भानावर आलो. असं वाटतंय की माझ्या हाताला काही झालेच नाही. मी कोणत्या तरी दुसऱ्या जगात आहे. शरीराला एक प्रकारचा थंडगारपणा आला आहे. मी आणखी धुंदीतच होतो, त्यामुळे सर्व मी सहजच बोलून गेलो. पण ज्या वेळेस माझ्या लक्षात चूक आली त्यावेळेस मी लाजून पटकन मान खाली घातली. अरे लाजतोयस काय? तू खरं तर बोललास की या वयात असंच होतं, कारण हे वयच असं असतं. आणि काळजी करू नकोस, मला अशा बोलण्याचा राग नक्कीच येणार नाही. मी पण गेले रे या वयातून. अरे मला सगळंच समजतं. तुम्ही मुले माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघता, माझे काय काय बघता, माझ्याबद्दल काय काय बोलता, मी पण हे सर्व अनुभवलेले आहेच की. हे ऐकून मी तर फारच उडालो. माझ्या तोंडातून बोलण्यास शब्दच फुटेना. अरे लाजू नकोस, अगदी खुलून बोल. मला अशी सरळ बोललेली मुलं आवडतात, पण ते बोलणंसुद्धा मनाने बोललेलं असावं. त्याला वाईट गंध मात्र नसावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कॉलेजमध्ये एवढी मुलं आहेत, त्यातील बरीच जण माझ्याकडे यानं त्या कारणाने सारखे येतात, पण मी तुलाच इतकी खुलून बोलते का हे तू लक्षात घे. ते सर्व वासनेच्या आहारी गेलेले आहेत. माझ्या रूपाचा आनंद घ्यायला ते रसायनाच्या शिक्षक वर्गाची वारी करतात. ज्यावेळी माझ्या रूपाचा त्यांना वीट येईल त्यानंतर हे इकडे फिरकणार सुद्धा नाही. पण तू तसा नाहीस. मी तुला पहिल्या नजरेतच ओळखले होते आणि तुला बोलण्यास योग्य वेळेची वाट बघत होते. अरे लग्न झाल्यानंतर स्त्री पुरुषामध्ये जास्त दिवस आकर्षण राहत नाही, त्यातच त्यांच्या नात्यांचा शेवटसुद्धा होऊ शकतो. पण एकच अशी गोष्ट आहे की त्यांना आयुष्यभर बांधून ठेवू शकते, ते म्हणजे मनाचं नातं. एकमेकांचं मन जुळणं
यालाच मनाचं नातं म्हणतात. मग यात एकमेकांना मनापासून समजून घेणं आलंच. मुलगी किती आधुनिक असू दे अथवा जुन्या विचाराची असू दे, अगदी तोकड्या कापड्यात फिरणारी सुद्धा असू दे, तिच्या मनात पतीविषयी नेहमीच हीच भावना असते. शेवटी तुला एका मुलीचं मन काय समजणार? त्याला एक मुलगीच व्हावं लागतं. आपल्या समाजात एखाद्या मुलीला मित्र असला तर त्याकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. अशी वागणी मला नाही पटत. मी तर म्हणते, एखादा मनापासून मदत करणारा निर्मळ भावाचा मित्र असेल तर यात काय चूक आहे? आणि समजा त्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले तरी ते मला तरी अयोग्य वाटत नाही. आयुष्य हे एकदाच मिळते. दुसरे आयुष्याबद्दल आणखी तरी आपल्याकडे शोध लागलेला नाही. मग आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर काही काळ गुजारला तर यात काय चूक आहे? मला तुमचे म्हणणं पटतं, पण त्याला हा समाज कधीच परवानगी देणार नाही. आणखी मला कसे वाटते की या गोष्टीबद्दल आपण फक्त विचार मांडू शकतो. आपण या गोष्टी सुधारणे इतके नाहीत मोठे विद्वान. सुरुवातीला ज्यांनी समाज निर्माण केला त्यांनी या गोष्टीचा विचार केला असेलच की. हां, हे तुझ्याही बरोबरच आहे. आणि तेव्हाच दारावर थाप पडली. मला तिथून जावे लागणारच होते, कारण 3-4 मुली काही कामानिमित्त आल्या होत्या. चल मग, नेहमी येत जा. कधीतरी अशी मन मोकळेपणाने बोलले की मन शांत होते. हो, नक्कीच, असे म्हणून मी तिथून निरोप घेतला. आज मला माझ्याबद्दलचे एखाद्या मुलीचे मनापासूनचे मत समजले. कधी नाही तो मला स्वतःचा अभिमान वाटला व छाती गर्वाने फुलून आली. खरंच चांगल्या मुलीचे मन किती कोमल असते. रात्री माझ्या हाताला रूममधील मुलांनी कोमट तेलाने मालिश केली, त्यामुळे जरा बरे वाटत होते. पण दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना ठणका जास्तच वाढू लागला, म्हणून दिवसभर रूमवरच बसण्याचा निर्णय घेतला. काही जणांनी तर हाडाच्या डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला, म्हणून मी तसे दाखवलेसुद्धा. काही झाले नाही असं त्यांनी जबाब दिला. तसेच काही ठणका कमी व्हायच्या गोळ्या लिहून दिल्या. संध्याकाळपर्यंत सारे काही सुरळीत झाले होते. रूमच्या खालून माझे नाव उच्चारल्याचा आवाज आला, म्हणून मी थोडंसं बाहेर आलो तर माझ्या रूममधील मित्र माझ्याविषयी काहीतरी बोलत येत होते. वर आल्यानंतर एकाने तर मिठीच मारली. काय रे बाबा, इतके खुश व्हायला काय झालं? आज काय विशेष? भावा, तू जिंकलास, कारण तुझ्याबद्दल आज ती चौकशी करत होती. आता ही ती कोण? असं कोड्यात नका रे बोलू. काय असेल ते अगदी स्पष्ट सांगा ना. अरे खुळ्या, ती म्हणजे रसायनाची शिक्षिका. अरे बघ ना, पूर्ण तासभर शिकवले व जाताना तुझं नाव घेऊन का आला नाही असं विचारत होती. मग तुम्ही काय सांगितले? तुझ्या हाताला लागले आहे व त्रास होत असल्यामुळे तो आला नाही असे सांगितले. मग त्या काय म्हणाल्या? त्या तिला इतका भाव. काय रे साल्या, तुमच्यात काय सुरू आहे रे? आमच्यापासून काहीतरी लपवितोस तू? अरे मूर्खा, मी दिसलो नाही म्हणून त्याने विचारलं असेल. त्यासाठी आमच्यात काहीतरी असावीच लागते का? शिक्षकाने विद्यार्थ्यांविषयी काही विचारायचे नाही का? तसं नाही रे, मी आपलं उगीच म्हटलं. उद्या त्यांनी तुला भेटायला बोलावलं आहे. ठीक आहे, मी जातो. एवढे बोलून मी तिथेच विषय संपवला. प्रतीक्षा होती ती फक्त उद्याच्या गुप्त भेटीची. रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर पडलो तर त्यांचे विचार मनातून जायला तयार नव्हते. कदाचित त्यांनी पण माझ्या मनात आपल्या आकाचे घर तयार केलं होतं. कसले हे नातं, मुलामुलींचे नातं. खरंच याला जुळण्यास फक्त 5 मिनिटाचा मधुर प्रेमळ बोलणंही खूप असतं, आणि नंतर मन तिच्या विचाराशिवाय जगण्यास तयार नसतं. प्रेम म्हणजे असते 2 दिलाची धडकन. सदैव धडधडत असते ती जवळ नसताना तरी पण. मनात सारखं वाटायचं, त्यांनी का बोलावलं असेल? खरंच काही काम असेल का? की माझं बोलणं त्यांना भावलं? मी खरंच त्यांना आवडलो असेल का? डोळे समोरून त्यांची ती सुबक आकृती आटायलाच तयार नव्हती. काल त्यांनी घातलेला तो लिंबू कलरचा ड्रेस, त्यातून दिसणारे ते 2 गोळूमोळू, माझ्याकडे चालत आल्यावर हलणारी ती त्यांची कंबर, वाऱ्याच्या झुलक्याने माझ्या शरीरावर येणारे त्यांचे लांब काळेभोर केस, बोलताना हलणारे ते त्यांचे गुलाबी ओठ, आणि जाता जाता नजरेस पडलेले त्यांच्या पाणीदार आकर्षण नयनातील निरागस भाव. खरंच अकल्पित कधी न अनुभवलेले व नशीबवान व्यक्तीलाच बघण्यास मिळतील असेच होते. इतके सारे अनुभवल्यानंतर कोणीही मुलगा त्यांच्या प्रेमात पडला असता. त्यांच्या हृदयात छोटीशी तरी जागा मिळण्यास प्रयत्नशील राहिला असता. तर माझ्यासारखा मुलींच्या कधी जास्त जवळ न जाणाऱ्या मुलांची थोडीच वेगळी अवस्था होणार होती. मग का पडलो त्यांच्या प्रेमात? आता मित्रांनो, माझी अवस्था काय होते
आणि माझं पुढे काय होते ते तुम्हाला सांगता येणार नाही, तर तुम्हाला माझं गुप्त प्रेम वाचायला देतो. तर माझी पुढील प्रेम कहाणी वाचण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन उर्वरित कथा संपूर्ण वाचावी लागेल. मित्रांनो, आता खरी कथेला सुरुवात होणार आहे. खूप मजा येणार आहे. पुढचा भाग कसा असणार आहे त्यासाठी तुम्ही कथेची PDF डाउनलोड करून घ्या. याचं कारण समजलं असेल, कारण तसे शब्द यूट्यूबवरती चालत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला विनंती आहे की आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून कथेचा दुसरा भाग डाउनलोड करून घ्यावा. तर काही काना हे पण माहीत नसेल की व्हिडिओ डिस्क्रिप्शन कुठं असतं, तर चला मग मी दाखवतो. बघा, हा व्हिडिओ तुम्ही बघता त्याच्या खाली बघा मोर असं असेल, त्यावरती क्लिक करायचं आणि हे बघा इथे तुम्हाला कथा डाउनलोड करायला मिळेल. तर मित्रांनो, सपोर्ट करा. तुम्हाला अशाच नवनवीन गावरान कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.